मनोज जरांगे यांच्या नावाच्या भूताला सरकारने आवरून बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्यावे असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी सरकारला लगावलाय। तसेच जरांगे यांचे आकलन शून्य असून राज्यात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। राज्यातील मराठा समाजाच्या तरुणांच्या आत्महत्येला जरांगे जबाबदार असल्याचा आरोप हाके यांनी केलाय। हाके हे सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याच्या निमित्ताने आले होते, त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय। यावेळी बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांना खरंच आरक्षण पाहिजे का याचा एकदा विचार केला पाहिजे। मनोज जरांगे पाटील 288 आमदार पाडू, पण ते कोणाचे आमदार आहेत? तुमचेच आमदार आहेत। 288 आमदार काय ओबीसींचे आहेत का? मनोज जरांगे पाटील यांचा लढा हा गरजवंतांचा लढा नाही, ते फक्त त्यांचे दाखवायचे दात आहेत। सगळे सोयऱ्यांचा जीआर काढायला कोणतीही कायदेशीर अधिकार नाही। सगळे सोयऱ्यांचा जीआर कुठेही टिकणार नाही। सरकार कर्तव्यापासून दूर पळत आहे। ओबीसींचं आरक्षण संपण्याचा घाट घातला आहे। 2024 मध्ये कुणबी नोंदी कशा सापडल्या? आरक्षणामधील जरांगे पाटील यांना काहीही माहीत नाही। जरांगे पाटील नावाचं भूत सरकारने मानवी जीवनावर बसू देऊ नये, अन्यथा सरकारला किंमत मोजावी लागेल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिलाय।